नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणाचा एक टॉपिक शिकणार आहोत. अतिशय सोपा. मराठीमध्ये त्याला म्हणतात शब्दांच्या जाती. आता या शब्दांच्या जातीचे बाळांनो प्रकार काही पडतात, पण त्याच्या आधी आपण शब्द म्हणजे काय ते समजून घेऊया. अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असं म्हणतात. आता अक्षर तुम्हाला माहितीच आहेत बाळांनो. अभय मध्ये अ, भ आणि य ही अक्षरं जेव्हा एकत्र येतात, ग्रुपमध्ये येतात आणि आपण त्यांना जेव्हा एकत्र करतो, त्यांना एकत्र जोडतो अ, भ, य, तेव्हा त्याचा तयार होतो शब्द. म्हणजेच अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. आणखीन एक ग, ग आणि न. आता हे ग अक्षर, पुन्हा ग अक्षर आणि पुन्हा न अक्षर ही जर आपण एकत्र केली तर त्याचा अर्थपूर्ण असा शब्द बनतो, तो म्हणजे गगन, ज्याला समानार्थी शब्द आहे आभाळ. म्हणजे बाळांनो तुमच्या लक्षात आलंच असेल, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला, ग्रुपला आपण शब्द असे म्हणतो. आता या शब्दांच्या जाती बघूया. शब्दांच्या जातीमध्ये आधी दोन प्रकार येतात बाळांनो. एक असतात विकारी आणि दुसरे असतात अविकारी. हे जे विकारी शब्द असतात ना बाळांनो, त्याच्यामध्ये बदल होतात आणि अविकारी याच्यात कोणताही बदल होत नाही, म्हणून त्यांना आपण अविकारी म्हणतो. विकार होणे म्हणजे काय? बदल होणे, बदलणे, परिणाम होणे. ज्या शब्दांना दुसरा एखादा जोडशब्द लागला किंवा प्रत्यय लागला तर त्याच्या रूपात बदल होतो, त्याला विकारी म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मी. आता मीच आपण माझा करतो किंवा माझे करतो, हो की नाही? म्हणजे झे हा शब्द लागल्यावर मीचं रूप बदललं. पण अविकारी जे शब्द असतात त्यांच्यात बदल होत नाही. बाळांनो पुन्हा एकदा बघा, शब्दांच्या जाती दोन. एक विकारी ज्याच्यात बदल होतो आणि एक अविकारी ज्याच्यात बदल होत नाही. आता त्या आणखीन आपण डिटेलमध्ये बघूया. आता मगाशीच मी तुम्हाला म्हटलं विकारी म्हणजे बदल होणे आणि अविकारी म्हणजे बदल न होणे. अशा या शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. पहिल्या 4 आहेत त्या विकारी आणि उरलेल्या 4 आहेत त्या अविकारी. आता आधी पहिल्या 4 आपण बघूया. नाम. पहिली शब्दांची जात आहे नाम. दुसरा आहे सर्वनाम. दुसरी जात आहे सर्वनाम. तिसरा आहे विशेषण. तुम्हाला मुद्दामून इंग्लिशमध्ये त्याचे शब्द दिलेले आहेत कळण्यासाठी. चौथी जात आहे क्रियापद. या झाल्या शब्दांच्या पहिल्या 4 जाती. यांच्यात बदल होतात म्हणून आपण त्याला विकारी म्हणतो. आता उरलेल्या शब्दांच्या आणखीन 4 जाती बघा की ज्याच्यात बदल होत नाही, त्याला आपण म्हणतो अविकारी. पहिली आहे क्रियाविशेषण अव्यय, म्हणजे जी सगळी अव्यय आहेत ती अविकारीमध्ये येतात. दुसरं आहे शब्दयोगी अव्यय. तिसरं आहे उभयान्वयी अव्यय आणि चौथं आहे केवल प्रयोगी अव्यय. बाळांनो पुन्हा एकदा बघा, शब्दांच्या एकूण 8 जाती. पहिल्या 4 ज्यांना आपण विकारी म्हणतो आणि शेवटच्या 4 ज्याला आपण अविकारी म्हणतो. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आता या एक एक जाती आपण आणखीन डिटेलमध्ये उदाहरणासहित, एक्झाम्पल सहित बघूया. नाम. प्रत्यक्षात असलेल्या, डेफिनेशन बघा बाळांनो, व्याख्या बघा. प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पनेने आपण जाणतो अशा कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला किंवा ठिकाणाला जे नाव दिले जाते त्यास नाम असे म्हणतात. पुन्हा एकदा बघा, प्रत्यक्ष असलेल्या किंवा आपण कल्पनेने जाणलेल्या कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला किंवा ठिकाणाला जे नाव दिले जाते त्यास नाम असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, मोहन. तुम्हाला माहिती आहे मुलाचं नाव आहे आणि आपण श्रीकृष्णालाही मोहन म्हणतो. मोहन हे श्रीकृष्णाचं आणखीन एक नाव आहे. पाणी, गाय, पर्वत, फूल ही सगळी काय आहेत बाळांनो? नाम आहेत. आता बघा आपण त्याचं एक्झाम्पल बघूया, वाक्यात ती कशी वापरली आहेत बघा. पहिलं वाक्य बघा, शिक्षक मुलांना शिकवतात. आणखीन एक उदाहरण घेऊया, सिंह जंगलाचा राजा आहे.
आता पहिल्या वाक्यातली नामं कोणकोणती आहेत बघा बाळांनो, तर आपण ती ओळखूया. हां, पहिल्या वाक्यात किती नामं येत आहेत बघा, शिक्षक आणि मुलं. दुसऱ्या वाक्यात सिंह आणि राजा, सिंह आणि राजा. लक्षात आलं बाळांनो तुमच्या? याला आपण म्हणतो नाम. आता शब्दांची दुसरी जात आपण बघूया, तिचं नाव आहे सर्वनाम. वाक्यात पुन्हा पुन्हा येणाऱ्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामं कोणकोणती येतात बघा, मी, ते, तो, ती, तुम्ही, आम्ही, जो, कोण, काय, आपण, याला आपण म्हणतो सर्वनाम. ही आपण नामाच्या ऐवजी वापरतो, नामाच्या बदली वापरतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा तुम्हाला रामविषयी माहिती द्यायची असेल. राम शाळेत गेला, राम शाळेतून घरी आला, मग रामने बूट काढले, हातपाय धुतले, मग राम जेवायला बसला, मग रामने अभ्यास केला, मग राम झोपला. पुन्हा पुन्हा राम राम राम, हे राम म्हणायची वेळ येईल. कळलं की नाही? मग त्या रामाच्या ऐवजी मी काय म्हणणार, राम शाळेत गेला, मग तो शाळेतून घरी आला, म्हणजे मी रामच्या ऐवजी काय वापरला, तो हा शब्द सर्वनाम. मग त्याने हातपाय धुतले, मग तो जेवायला बसला, मग त्याने अभ्यास केला आणि मग तो झोपला. म्हणजेच नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, सर्वनाम. आता त्याची उदाहरणं बघूया आपण. त्याच्यात स्वतःही येतं. आता एक पहिलं वाक्य बघा, तू कोठे जात आहेस. दुसरं वाक्य आहे, मी घरी गेलो. आता या वाक्यातली सर्वनामं बघा, याच्यात कुठेही नाम नाही आहे. मग सर्वनामं कोणती, तर तू नामाच्या ऐवजी आलेलं. आपण इथे रमेश, मोहन, राम, सीता कोणताही नाम वापरलेलं नाही. आणि दुसऱ्या वाक्यात बघा, मी घरी गेलो, म्हणजे आपण काय वापरलं, सर्वनाम. कळलं बाळांनो तुम्हाला? नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. आता शब्दाची तिसरी जात आपण बघूया, त्याला म्हणतात विशेषण. नाम किंवा सर्वनामाविषयी जे विशेष माहिती देतात, खास इन्फॉर्मेशन देतात, अशा शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ, काळा, गरीब, हुशार, लहान, उंच, ही सगळी काय आहेत, विशेषण. आता ती वाक्यात कशी वापरली जातात ते आपण बघूया. एक्झाम्पल बघूया. राम हुशार विद्यार्थी आहे. आता बाळांनो, दुसरं वाक्य आहे, राजू एक गरीब मुलगा आहे. इथे आपल्याला नाम नाही ओळखायचं आहे, सर्वनाम नाही ओळखायचं आहे, इथे आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. नाम ओळखायचं असेल तर राम, दुसऱ्या वाक्यातलं नाम आहे राजू, पण आपल्याला इथे काय शोधायचं आहे, विशेषण. मग विशेषण म्हणजे काय, आपण वरच बघितलं, नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष खास स्पेशल माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. राम कसा आहे, तर खूप हुशार आहे, शार्प आहे, इंटेलिजंट आहे. कळलं की नाही? आणि राजू एक गरीब मुलगा आहे. राजूची फायनान्शियल कंडिशन चांगली नाही. कळतंय? म्हणजे गरीब या शब्दावरनं आपल्याला राजूबद्दल जास्त माहिती मिळाली आणि हुशार या शब्दामुळे रामबद्दल आपण जास्त माहिती जाणून घेतली. आता उदाहरणार्थ वर बघा, काळा. आपण म्हणतो ना, आकाशात एक काळा ढग होता, म्हणजे काळा हा शब्द त्या ढगाविषयी काय देतो, विशेष माहिती, आणि अशाला आपण म्हणतो विशेषण. शब्दाची आता आपण चौथी जात बघूया. इथे आपण बघितलं हुशार आणि गरीब ही काय आहेत, विशेषण आहेत. आता आपण शब्दाची चौथी जात बघूया, ती आहे क्रियापद. ह्याच्यातच त्याचा अर्थ दडलेला आहे बाळांनो, शब्दातच. क्रियापद, क्रिया म्हणजे ॲक्शन, आपण जे काही करतो त्याला क्रियापद म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियादर्शक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदामुळे मोठं काम कोणतं होतं, वाक्य मिनिंगफुल होतं, अर्थपूर्ण होतं, त्याला आपण म्हणतो क्रियापद. होतो, जातो, करतो, जेवतो, खातो, आला, गेला, या सगळ्याला आपण काय म्हणतो, क्रियापद, आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. आता आपण याची उदाहरणं बघूया. पहिलं वाक्य आहे, आईने मला लाडू दिला, आणि दुसरं वाक्य आहे, आईस्क्रीम सर्वांना आवडते.
आता बाळांनो, पहिल्या वाक्यातलं क्रियापद काय आहे? दिला. दिला म्हणजे देण्याची क्रिया आहे. हां, आता ते जर तो शब्द मी नाही घातला तर वाक्य कसं होतं बघा. आईने मला लाडू. अरे पण काय लाडू? काय खाल्ला, दिला, वाटला, काही कळत नाही. केला, काहीही कळत नाही. पण आईने मला लाडू दिला की आपल्याला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण कळतो. आईस्क्रीम सर्वांना काय वाटलं, दिलं, काहीच कळत नाहीये, आवडतं. म्हणजे या शब्दांमुळे वाक्य कसं झालं? अर्थपूर्ण. आणि म्हणून याला म्हणतात क्रियापद. पहिल्या वाक्यात दिला हे क्रियापद आहे आणि दुसऱ्या वाक्यात आवडते हे क्रियापद आहे. बाळांनो, इथे शब्दांच्या पहिल्या 4 जाती संपतात. कळलं की नाही? त्याला आपण विकारी म्हणतो. आता उरलेल्या शब्दांच्या 4 जाती बघणार आहोत. अविकारी. 5वी जात बघा, शब्दाची 5वी जात क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला, म्हणजे ज्या शब्दात बदल होत नाही, त्याला आपण म्हणतो क्रियाविशेषण अव्यय. मगाशी आपण नुसतं विशेषण बघितलं होतं, ते नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देतं. पण बाळांनो, नीट लक्ष द्या, इथे क्रियाविशेषण आहे जे वर्बबद्दल, क्रियेबद्दल विशेष माहिती देतं. त्याला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण अव्यय. उदाहरणार्थ बघा, भरभर, सावकाश, उद्या, काल, तुरुतुरु ही सगळी काय आहेत? क्रियाविशेषण अव्यय. आता आपण एक वाक्य बघूया. आज पाऊस जोरदार पडला. हत्ती हळूहळू चालतो. आता बाळांनो, पहिल्या वाक्यात पडला हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाबद्दल आपल्याला कोणता शब्द विशेष माहिती देतोय? जोरदार. पाऊस कसा पडला? जोरदार. पाऊस अधूनमधून पडत होता. मग अधूनमधून हे काय झालं असतं? क्रियेबद्दल माहिती. पण इथे शब्द काय आहे? जोरदार. म्हणजे पडला या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? तर जोरदार, मुसळधार, जोराचा. आणि दुसरं वाक्य बघा, हत्ती हळूहळू चालतो. इथे हळूहळू हा शब्द आपल्याला कशाबद्दल माहिती देतोय? चालतो या क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतोय. म्हणजे बाळांनो, या वाक्यात जोरदार आणि हळूहळू हे शब्द आपल्याला क्रियापदाबद्दल, पडला आणि चालतो या क्रियापदांबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत आहेत आणि म्हणून त्याला आपण म्हणतो क्रियाविशेषण अव्यय. आता शब्दांची 6वी जात बघा बाळांनो, लक्षात येत आहे ना? शब्दयोगी अव्यय. नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ, समोर, वर, जवळ, खाली, मागे, पुढे इत्यादी. हे शब्द जेव्हा नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात तेव्हा आपण त्याला म्हणतो शब्दयोगी अव्यय. आता आपण हे वाक्यात कसे वापरतात बघा. निसर्गाजवळ मी रमतो. दुसरं वाक्य, रमेश झाडावर बसला. आता तुम्हाला माहिती आहे निसर्ग म्हणजे नेचर. आता निसर्ग हे काय आहे? नाम आहे आणि या नामाला जोडून आलेला शब्द कोणता आहे? जवळ. आता मी हे पण सर्वनाम आहे, पण मीला कोणता शब्द जोडून आलाय का? नाही. इथे कुणाला जोडून आलाय? नामाला. निसर्ग हे काय आहे? नाम. मग नामाला जोडून कोणता शब्द आलाय बाळांनो? जवळ. आणि म्हणून हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. रमतो म्हणजे मग्न होतो, मला आवडतो निसर्गाजवळ राहायला. आणि दुसरं वाक्य बघा, रमेश झाडावर बसला. झाड हे काय आहे? नाम आणि वर हा शब्द त्याला जोडून आलाय आणि म्हणून आपण ह्याला म्हणतो शब्दयोगी अव्यय. म्हणजे या वाक्यात जवळ आणि वर हे नामांना जोडून आलेले शब्द आहेत. आपण म्हणतो ना, घरावर पक्षी बसले आहेत. मग घरावर हे काय झालं? शब्दयोगी अव्यय. आलं बाळांनो लक्षात? आता आपण शब्दांची 7वी जात बघणार आहोत. उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी या शब्दाचा अर्थच असा आहे, उभय म्हणजे दोघे आणि अन्वय म्हणजे जोडणे किंवा संबंध लावणे. म्हणजे 2 शब्द किंवा 2 छोटी छोटी वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ, कारण, आणि, व, परंतु, अथवा, पण इत्यादी.
आता बघा, आपण त्याचं उदाहरण बघूया. झाडावर मी प्रेम करतो हे एक वाक्य आहे. झाडे मला आवडतात हे दुसरं वाक्य आहे. पण ही दोन वाक्य जर जोडायची असतील, ही दोन वाक्य मला एकत्र आणायची असतील, जॉईंट करायची असतील, तर मी कोणता शब्द वापरणार? कारण. झाडांवर मी प्रेम करतो कारण झाडे मला आवडतात. म्हणजे आपण ही दोन वाक्य काय केली? जोडली. आणखीन एखादं वाक्य बघा, मी ओरली सांगते. विजा चमकू लागल्या, पावसाला सुरुवात झाली. आता हे वाक्य मला जोडायचे, तर मी कशी जोडणार? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. म्हणजे मी कोणत्या शब्दाने ही जोडली? आणि. आता आपण दुसरं वाक्य बघूया. त्याच्यात दोन शब्द आपण जोडून बघितलेत. सुधीर आणि रमेश चांगले मित्र आहेत. म्हणजे सुधीर आणि रमेश या शब्दांना कुणी जोडलंय? आणि याने. म्हणजे बाळांनो, वरच्या वाक्यात कारण आणि दुसऱ्या वाक्यात आणि, याला आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय. दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय. आता शब्दाची शेवटची जात बघा, अतिशय सोपी आहे. केवल प्रयोगी अव्यय. ज्या वाक्यात उत्स्फूर्तपणे एकदम एक्साइट होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात, अशा अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. अगदी सोपं आहे. बापरे, अरे रे, छे, शाबास, अबब इत्यादी. बाळांनो, आपण एकदम भयंकर गोष्ट बघितली की आपल्याला भीती वाटते आणि आपण म्हणतो बापरे. म्हणजे मनात असलेली भीती, ती भावना आपण एकदम पटकन व्यक्त करतो. कळलं की नाही? आपण एखादं सुंदर चित्र बघितलं, पेंटिंग बघितलं, आपण लगेच म्हणतो अरे वा. लगेच आपल्या तोंडातून उद्गार येतात. अशा शब्दांना म्हणतात केवल प्रयोगी शब्द. आता आपण ते वाक्यात वापरूया. बापरे, केवढा मोठा साप हा. साप म्हणजे स्नेक. दुसरं वाक्य बघा. अबब, केवढा मोठा हत्ती हा. एलिफंट, केवढा मोठा प्राणी. बापरे, अबब. म्हणजे बघा बाळांनो, वरच्या वाक्यात बापरे आणि दुसऱ्या वाक्यात अबब हे शब्द ती भावना एकदम पटकन व्यक्त करतात, उत्स्फूर्तपणे व्यक्त करतात आणि म्हणून त्याला म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. बाळांनो, आज आपण शब्दांच्या 8 जाती शिकलो. पहिल्या 4 ज्यांना आपण विकारी म्हणतो आणि पुढच्या 4 त्यांना आपण अविकारी म्हणतो. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आता थोडक्यात आपण याची प्रॅक्टिस करूया. स्वाध्याय बघूया बाळांनो. बघा, अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा किंवा बॉक्समध्ये असलेल्या शब्दांच्या जाती ओळखा. राम चांगला मुलगा आहे. उद्या मी तुला गोष्टीचे पुस्तक देईन. माझी आई मायाळू आहे. कपामध्ये चहा आहे. झाडावर पिकलेले आंबे आहेत. आता राम या शब्दाला अधोरेखित केलंय. दुसऱ्या वाक्यात मी शब्द अधोरेखित केलाय. तिसऱ्या वाक्यात मायाळू शब्द अधोरेखित केलाय. मायाळू म्हणजे प्रेमळ. चौथ्या वाक्यात कपामध्ये आणि 5व्या वाक्यात झाडावर. आपण आता ह्याची उत्तरं शोधूया. आता राम, तुम्ही पटकन तिकडे उत्तर दिलेलं असणार. अगदी सोपं आहे. राम ही शब्दांची कोणती जाते सांगा बाळांनो? नाम. उद्या मी तुला गोष्टीचं पुस्तक देईन. मी, उत्तर आहे सर्वनाम. मायाळू म्हणजे प्रेमळ. मायाळू हा शब्द कुणाविषयी विशेष माहिती देतोय? आईविषयी. मग हे येणार विशेषण. कपामध्ये चहा आहे. कप हे नाम आहे आणि त्याला जोडून आलेला शब्द आहे मध्ये. म्हणजे हे काय येणार? शब्दयोगी अव्यय. झाडावर, मग अशा आपण असं एक उदाहरण बघितलं होतं. झाड या नामाला जोडून आलेला शब्द, उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. थोडी आणखीन प्रॅक्टिस करूया का? आणखीन काही उदाहरणं बघा, म्हणजे आपलं एकदम पक्क होऊन जाईल. आता पुढे आणखीन काही उदाहरणं, आणखीन स्वाध्याय बघा. अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. पुन्हा, ती मूर्ती खूपच सुंदर दिसते. ती खूपच आनंदी असते. माझे वर्ग शिक्षक शिस्तप्रिय आहेत. आजी आम्हाला छान छान गोष्टी सांगते. त्यांनी मला भेटवस्तू दिली.
पहिल्या वाक्यात सुंदर. हां, आता तुम्हाला लक्षात आलं असणार बाळांनो, तुम्ही पटकन घरी उत्तर दिलं असणार. सुंदर म्हणजे विशेषण. कळलं की नाही? मूर्तीविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द. मूर्ती म्हणजे स्टॅच्यू. ती खूपच आनंदी असते. असते क्रियापद. माझे वर्गशिक्षक, वर्गशिक्षक म्हणजे क्लास टीचर, शिस्तप्रिय आहेत म्हणजे डिसिप्लिन त्यांना आवडते. कळलं? म्हणजे आपल्याला हा शब्द कुणाविषयी माहिती देतोय? शिक्षकांविषयी. विशेषण. आजी आम्हाला छान छान गोष्टी सांगते. आजी नाम. त्यांनी मला भेटवस्तू दिली. देण्याची क्रिया, क्रियापद. आता आणखीन काही उदाहरणं बघूया. बघा, स्क्रीनवर आलेली आहेत. गाडीमध्ये खूपच गर्दी आहे. गाडीमध्ये. गंगा ही भारताची सर्वात मोठी नदी आहे. गंगाला अधोरेखित आहे. सुभाषचंद्र बोस शूर सेनानी होते. शूर म्हणजे ब्रेव. तो कालच मुंबईला आला. तो. मी उद्या तुला भेटेन. आता बघा, पहिला शब्द, पहिल्या वाक्यातला पहिला शब्द गाडीमध्ये नामाला जोडून आलेले आणि त्यामुळे शब्दयोगी अव्यय. गंगा नाम. सुभाषचंद्र बोस शूर सेनानी होते. शूर म्हणजेच विशेषण. कारण सुभाषचंद्र बोसांविषयी शूर हा शब्द आपल्याला विशेष माहिती देतो. तो एकदम सोपं आहे. नाम, सर्वनाम. इथे तो हा नाम नाही. तो नामाच्या ऐवजी आलेला सर्वनाम. मी उद्या तुला भेटेन. आता बघा बाळांनो, मी उद्या तुला भेटेन. उद्या हा शब्द मी विषयी नाही माहिती देते. कुणाविषयी माहिती देतोय? भेटण्याच्या क्रियेविषयी. आणि म्हणून हे काय येणार आहे? क्रिया विशेषण अव्यय. तर बाळांनो, अशा प्रकारे आज आपण शब्दांच्या 8 जाती शिकलो आणि त्याची 15 एक्झाम्पल्स आपण बघितली. त्यामुळे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. कळलं की नाही? आणि घरी याची आणखीन थोडी प्रॅक्टिस करा म्हणजे हा टॉपिक एकदम पक्का होऊन जाईल. धन्यवाद.